सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण पाहिले की स्वतःमध्ये सात्विकता जर येईल तर भगवंत स्वतःहून तुमच्या दारामध्ये येईल. ज्या प्रकारे विदुराची सात्विकता पाहून भगवंतांनी स्वतः त्याच्या दाराची कडी वाजवली आणि चुलीवरच्या कण्या स्वतःच्या हाताने घेऊन भोजन केले. अशा प्रकारे अनेक उपदेश श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतात. फक्त राजहंस ज्याप्रमाणे केवळ क्षीर निर्विवेक बुद्धी ठेवतो, तशी बुद्धी जर आपण ठेवली तर आपल्याला देखील जीवन सुधारण्याची उत्तम संधी मिळते हे खरे. दुःख आणि क्रोध पिळून टाकण्याची शक्ती सात्विक आहारानेच माणसाला येत असते. सुखी व्हायचे असेल तर आहार हा कमी असावा. दुःख सहन करायला शिकावे. मनुष्य सर्व काही खाऊ शकतो, पण दुःख सहन करू शकत नाही आणि क्रोधही पचवू शकत नाही. तुमची कोणी निंदा करत असेल तर शांततेने ती सहन करा. त्यावेळी असे माना की निंदक मला माझे दोष दाखवत आहे, माझी पापे तो धुवून टाकत आहे. काही लोकांचा स्वभाव हा असा असतो की दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय त्यांची पोटच भरत नाही. या जगाने कोणालाही सोडले नाही, सर्वांची निंदा केलेली आहे. म्हणून निंदा करणाऱ्यावर कधी रागवूच नये. उलट असे समजावे की यातही देवाचा काहीतरी हेतू असेल. महापुरुष हे नेहमी निंदेत देखील सारतत्व शोधत असतात. विदुराचा दुर्योधनाने अपमान केला होता, परंतु विदुराचा चांगुलपणा असा होता की त्यांनी असा विचार केला की परमेश्वर नारायण मला कौरवांचा कुसंग सोडण्याची आज्ञा देत आहे. ही प्रभूचीच प्रेरणा आहे. यातूनच आपल्या लक्षात येते की त्यांनी यातील सारतत्व कोणते घेतले. प्रतिकूल परिस्थितीतही वैष्णव प्रभू कृपेचाच अनुभव घेत असतो. भगवंताला वाटले की कौरवाकडे विदुर राहील तर कौरवाचा नाश होणार नाही, कारण विदुराला ते ठिकाण सोडण्याची जणू काही देवानेच प्रेरणा दिली होती. रामायणात रावणाने बिभीषणाचा व महाभारतात दुर्योधनाने विदुराचा अपमान केला आहे. याप्रमाणे संतांचा अपमान केल्यानेच त्यांचा नाश झाला. कुटुंबात जर एक व्यक्ती पुण्यशाली असेल तर त्या कुटुंबाचा निश्चितच नाश कधीच होत नाही. कुणी त्या कुटुंबाचे अहित करू शकत नाही. पण झाले असे की बिभीषणाचा अपमान केल्यामुळे बिभीषण निघून गेला आणि लंकेच्या रावणाचा व अन्य राक्षसांचा नाश झाला, आणि इकडे विदुर निघून गेल्यामुळे कौरवांचा नाश झाला. दुर्योधनाने सेवकांना आज्ञा दिली की विदुराला धक्के मारून बाहेर हाकलून द्या, पण विदुर समजून उमजून अगोदरच घर सोडून गेला. धनुष्यबाणही तेथेच सोडून दिला आणि कौरवांना असा उपदेश केला की पांडवांबरोबर धनुष्यबाण घेऊन लढू नका, लढायचे असेल तर वाणीने लढा. विदुर तीर्थयात्रेला निघून गेला. धृतराष्ट्राने पाठवलेले धन त्याने परत केले. गरजा कमी करत गेले तर पापही थोडेच होत असते. गरजा वाढवत जाल तर पाप देखील वाढत जाते. प्राप्त परिस्थितीबद्दलचा असंतोषच माणसाला पाप करण्याची प्रेरणा देत असतो. म्हणूनच असे म्हटले आहे की पापाचा पिता असंतोष आणि लोभ आहे. विदुर 36 वर्षाची तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले, पण आपल्याबरोबर काहीच घेतले नाही. आजकालचे लोक तीर्थयात्रेला जायचे म्हटले तर 36 पदार्थ बरोबर घेतात. लागणाऱ्या सामानाची ही भली मोठी लांबलचक यादी बनवतात व यादीतील एकही वस्तू सुटू नये याची खबरदारी घेतात. यात्रेचा खरा अर्थ असा आहे, याती याती. इंद्रियांना प्रतिकूल विषयापासून हरवून अनुकूल विषयाकडे लावून देणे म्हणजे यात्रा होय. तीर्थयात्रा त्याचीच सफल झाली अशी समजावी की जो तीर्थासारखा पवित्र होऊन तेथून परतत असतो. केवळ तीर्थयात्रा केल्यानेच पुण्यप्राप्ती होते असे नव्हे. कित्येक वेळा तर माणूस यात्रा करता करताच पापाचे गाठोडे सोबत बांधून आणतो. यात्रा विधीपूर्वक केली पाहिजे. विधीपूर्वक यात्रा केल्यानेच पुण्य मिळत असते. यात्रेला निघण्यापूर्वी प्रतिज्ञा करायला पाहिजे की मी ब्रह्मचर्याचे पालन करीन, कोणावरही रागवणार नाही, खोटे बोलणार नाही, व्यर्थ भाषण करणार नाही, अशी प्रतिज्ञा करूनच यात्रा सुरू करावी. आजकाल तर यात्रेचे निमित्त करून धनिक लोक जणू काही सफर करण्यास निघतात.
याप्रमाणे तर कावळा देखील काशी मथुरेच्या चक्रा मारत असतो. तीर्थाची खऱ्या साधू संतांची निंदा करणाऱ्यांना तीर्थयात्रेचे पुण्य मिळत नसते. काही लोक असेही आहेत, एखाद्या तीर्थाला जायचे असेल तर आधीच त्या ठिकाणी पत्र लिहून किंवा फोन करून सूचना देतात. आम्ही इतके लोक येत आहोत, आमची राहण्याची जेवणा खाण्याची उत्तम व्यवस्था व्हायला पाहिजे. तसे पाहिले तर तीर्थामधील जे लोक असतात ते आपले नोकर नसतात. आपण केवळ अवडंबर माजवतो. एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी गेलो की त्या ठिकाणी विधीपूर्वक स्नान करावे. पवित्र नदीमध्ये कधीही गुळणी टाकू नये. अंगाला साबण लावू नये. महाप्रभू मोठ्या खेदाने असे म्हणतात की जेव्हापासून विलासी लोक तीर्थयात्रेला जाऊ लागले आहेत, तिथे राहू लागले आहेत, तेव्हापासून तीर्थस्नानाचा महिमा कमी होऊ लागला आहे. परंतु विदुर जेव्हा तीर्थयात्रेला गेले तेव्हा त्यांनी सोबत काहीही नेले नाही. केवळ कौरवांचे पुण्यच ते सोबत घेऊन गेले. विदुर कौरवांचे पुण्य सोबत घेऊन गेले कारण कौरवांनी विदुरांचा अपमान केला होता. तुमची कोणी निंदा केली किंवा करील तर निश्चित असे होते की ते जर तुम्ही सहन करून घेणार असाल तर तुमचे जे काही पाप असेल ते त्या निंदकाला लागते व त्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होते. म्हणून कधीही निंदा कोणाचीही करू नये. ज्या वेळेस तीर्थात जाल त्या दिवशी उपवास करावा. खऱ्या साधू संतांचा अपमान केल्याने तीर्थयात्रा विफल होत असते. अनशन केल्याने शरीर शुद्ध होते, पापे जळून जातात आणि सात्विक भाव जागृत होत असतो. विदुर प्रत्येक तीर्थात विधीपूर्वक स्नान करत होते, उपवास करत होते. पृथ्वीवर ते अवधूत वेशात परिभ्रमण करत असत. त्यामुळे स्नेही संबंधी देखील त्यांना ओळखू शकत नसे. पाहूया उद्याच्या भागामध्ये विदुरांनी तीर्थयात्रेसंबंधी अजून काय विचार व्यक्त केले आहेत.